बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत ऐतिहासिक घडामोडी. पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, निवडणूक प्रभारी आमदार संजयजी कुटे, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्रजी कोटेकर, भाजपा शहर अध्यक्ष डॉक्टर नितीनजी धांडे आणि आमदार रवी राणा यांची 30 तास बंदद्वार अत्यंत महत्त्वाची चर्चा. या वरिष्ठ नेत्याच्या गुप्त बैठकीत अमरावती मनपा निवडणुकीतील रणनीती ठरली आहे. युवा स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये राहून मैत्रीपूर्ण लढत देणार, बंडखोरी टाळून एकजुटीने विजय मिळवण्याचा निर्धार. गेल्या निवडणुकीत भाजपाला 45, शिवसेनेला 7 तर युवा स्वाभिमानाला 3 जागा मिळाल्या होत्या. आता महायुतीची ताकद वाढली आहे. रवी राणा यांच्या 41 उमेदवारांना भाजपाचा पाठिंबा. काही ठिकाणी कमळावर तर काही ठिकाणी पाण्याच्या चिन्हावर लढत. हम साथ साथ है. पालकमंत्री बावनकुळे यांनी रवी राणा यांच्या भानखेड फार्म हाऊसवर गुप्त भेट घेतली. विदर्भातील विकास कामासाठी एकजूट. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद सोडून आता महसूल मंत्री झालेले बावनकुळे नागपूर अमरावतीचे पालकमंत्री म्हणून विकासाला गती देत आहेत. संजय कुटे यांच्या निवडणूक प्रभारी म्हणूनच भूमिकेतून अमरावतीची युतीची रचना. डॉक्टर नितीन धाटे हे नव शहर अध्यक्ष तर उपेंद्र कोटेकर विदर्भ संघटनेचे मजबूत स्तंभ. अमरावतीकरांनो, ही मैत्रीपूर्ण लढत विकासाच्या दिशेने मोठा टप्पा झाला आहे. भाजप युवा स्वाभिमान एकत्रितपणे महायुतीला विजयी करणार. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकास ला गती मिळेल, पण विरोधकांच्या सरकशीवर जनता सतर्क. अधिक अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.